आज गुरुवार 12 ऑक्टोबर. आपल्याला आता भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायातील 11व्या श्लोकापासून सुरुवात करायची आहे. सर्वांना शुभेच्छा. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व भगवद्गीता भक्तांना आणि सगळ्या श्रोत्यांना, तसंच आपल्याजवळ आज संगीताताईंनी लिंक पाठवलेली आहे, तर संगीताताईंना सादर वंदन. आणि आज आपण 11व्या श्लोकाला सुरुवात करणार आहोत. काल 10वा श्लोक पाहिलेला होता की माझ्या अधिष्ठानामुळे किंवा माझ्या अध्यक्षतेखाली ही जी प्रकृती आहे ती चराचरासह सगळं जग किंवा सगळी सृष्टी निर्माण करते आणि त्यामुळे हे संसार चक्र अखंड फिरत राहतं, सतत फिरत राहतं. आता भगवंतांचा हा प्रभाव किंवा हे जे काही भगवंत करतात हे सगळ्यांना माहिती नसतं. उलट काही जण भगवंताचा तिरस्कार करतात. मग अशांची निंदा. हो, आवाज येतोय ना काहीतरी? हां, काय करू? हँड रेज करा, मी सेटिंग चेंज करते जरा. हो का? बरं बरं, ठीक आहे. नको ठीक आहे. करा ताई, सुरू करा. सुरू करा. हां, ठीक आहे. तर आपण असं पाहत होतो की ज्यांना भगवंताचा प्रभाव किंवा भगवंताचं श्रेष्ठत्व हे माहीत नाही ते लोक काय करतात? भगवंताचा तिरस्कार करतात. जे नास्तिक लोक आहेत, ज्यांची भगवंतावर श्रद्धा नाही, भगवंताचं प्रेम ज्यांना कळालेलं नाही आहे, ते भगवंताचा तिरस्कार करतात. आणि म्हणून या 11व्या श्लोकात भगवंत काय सांगतायत बघा. अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम्. आता थोडासा संधी आहे पहिल्या ओळीत. कुठे? तनुम आश्रितम. आणि खालच्या ओळीला भावम अजानन्तः, विसर्गाचा ओ झालेला आहे. भावम अजानन्तः. बाकी सगळे शब्द स्वतंत्र आहेत. आता काय म्हणतायत? मम परम भावम अजानन्तः अशी अन्वय आहे. मम म्हणजे माझा, परम भाव म्हणजे श्रेष्ठ भाव. भगवंत सगळ्यात श्रेष्ठ आहेत ना, परम आहेत. पण ते न समजणारे अजानन्तः, हे ज्यांना समजत नाही असे कोण? मूढाः. मूढ म्हणजे अज्ञानी म्हणायचं, मूर्ख असा अर्थ नाही घ्यायचा. किंवा मूर्खही म्हणतात काही जण. तर असे मूर्ख लोक किंवा असे मूढ लोक. मानुषीं तनुम आश्रितम. आता भगवंत काय करतो? वेळ पडली तर मनुष्याचं शरीर धारण करतात. म्हणून मानुषीं म्हणजे मनुष्याचं, तनुम म्हणजे शरीर, आणि आश्रितम म्हणजे धारण करणाऱ्या. भूतमहेश्वरम. आणि मी कसा आहे? भूतांचा, सगळ्या प्राणीमात्रांचा महेश्वर. याचा अर्थ शंकर असा न घेता महान ईश्वर, तो महेश्वर. अशा असणाऱ्या मला अवजानंती. अवजानंती म्हणजे समजून घेत नाहीत आणि तुच्छ समजतात.
जानंतीचा अर्थ होतो जाणतात आणि अव बघा आपण मान आणि अवमान किंवा अपमान, तो अवमुळं तिरस्कार येतो. तसं अवजानंती म्हणजे मला जे तुच्छ लेखतात किंवा या योगमायेनं संसाराच्या उद्धारासाठी मनुष्य रूपात मी जो वावरत असतो, अशा मला परमेश्वराला सामान्य मनुष्य समजतात. म्हणजे त्यांना माहितीच नसते की हा परमात्मा ह्या रूपात आलेला आहे. मनुष्य रूपात हा देव आहे, ईश्वर आहे, परमात्मा आहे, हे त्यांना समजत नाही. अवजानंती, जाणतच नाही ते, आणि त्यामुळं मला सामान्य मनुष्य समजतात. आता परवाच एक छान उदाहरण सांगितलं होतं बघा, स्वरूपानंदांच्या इथं कीर्तन करणाऱ्यांनी. खूप मला आवडलं ते. एक मनुष्य असतो आणि तो म्हणतो की मला देव कधी भेटेल. देवाची तो सारखी प्रार्थना करतो. तर देव त्याला म्हणजे म्हणतो की मी कुठल्याही रूपात येईन आणि तुला भेट देईन, दर्शन देईन. तो दिवसभर देवाच्या दारात येणाऱ्या प्रत्येकाला नमस्कार करतो आणि जय श्रीकृष्ण, जय विठ्ठल असं म्हणत राहतो. सगळे लोक येतात, पण त्याला काही त्याच्यात कुणी देव दिसत नाही. तेही त्याला नमस्कार करतात. शेवटी त्याची बायको येते संध्याकाळी 8:30-9 वाजता, आणि बायको आल्यानंतर बायकोचं आणि त्याचं सारखं भांडण व्हायचं. त्यामुळे तिनं तिला नमस्कार केला नाही, कारण आपली बायको आहे. बायकोला कसा नमस्कार करायचा? पुरुषांना जरा कमीपणा वाटतो ना. बाईनं मात्र पुरुषाला नमस्कार करायचा असतो, तो आपला देव मानायचा असतो. आणि झालं, तो तणतणत घरी येतो की एवढा दिवसभर मी थांबलो देवासाठी आणि देव काही मला भेटला नाही. म्हणून तो घरी आला तणतण करत, आणि घरी आल्यानंतर बायकोला म्हणतो की तू कशाला तिथं आली होतीस, काय तुझं काम होतं? मी देवासाठी थांबलेलो होतो. ती म्हणती मी मंदिरात आलेच नव्हते, मला काय कारण आहे मंदिरात यायचं? म्हणजे भगवंत बायकोच्या रूपात तिथे आला आणि ते त्याला समजलं नाही. जसं आत्ता म्हणले ना की मम भावम अजानंत, माझा भाव किंवा माझं रूप न जाणणारा, 11वा श्लोक आहे 9व्या अध्यायातला. तर न जाणणारा जो आहे तो मला मनुष्य रूपात एखादा सामान्य मनुष्य मानतो, आणि मग तो देवाला साष्टांग दंडवत करतो की अरे देवा, तू माझ्या बायकोच्या रूपात आलास, मला काय माहिती. असे खूपदा भिकाऱ्याच्या वेशात, कधी प्राण्यांच्या वेशात असे देव आलेले आहेत की नाही. आता त्या हिरण्याक्षाची गोष्ट तुम्हाला माहिती असेल. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे जे दोन त्या कश्यप आणि आदितीचे पुत्र असतात, राक्षस रूपात जन्माला येतात. आणि तो हिरण्याक्ष काय करतो, सगळी पृथ्वी पाताळात घेऊन जातो, लपवून ठेवतो. त्यावेळेला देव काय करतो, वराह रूपात, वराह म्हणजे डुक्कर, पण ते महान मोठ्या रूपात येतो. त्याचे मोठाले सुळे असतात, सगळं तुम्ही चित्र पाहिलेलं असेल वराह अवतार. आणि मग ती पृथ्वी आपल्या पाठीवर घेऊन येतो. पण त्या हिरण्याक्षाला माहिती नसतं की हा देव आहे, आणि तो त्याला इतक्या शिव्या देतो, हे असलं काय बेढब रूप आहे, असं आहे तसं आहे, स्वतःला काय समजतो, आणि तुझ्याकडं काही शक्ती नाही, तू काय मला मारणार आहेस, बघतोच मी तुला ठार मारतो, बघ तू माझंच सामर्थ्य बघ. म्हणजे माणसाच्याच रूपातलाही मनुष्य ओळखत नाही, अहो मग अशा प्राण्यांच्या आणि त्याही हीन रूपातला कसा ओळखणार? मग त्या लोकांना हा देव कधीच समजत नाही. असंही आता 11-12 पुढचे श्लोक खूप सुंदर आहेत, बघूया आपण, समश्लोकी बघूया. तर अवजानंती म्हणजे माझा तिरस्कार करतात, मला ओळखत नाहीत, आणि मग स्वतःचं नुकसान करून घेतात असं म्हणायचं. आता विनोबा काय म्हणतात बघा, मज मानव रूपात तुच्छत्वे मूढ देखती. जे मूढ आहेत ते मला तुच्छ मानतात. नेणुनी थोरले रूप जे माझे विश्वचालक. नेणुनी म्हणजे न जाणता, थोरले रूप, माझे एवढं मोठं रूप आहे, पण हे त्यांना मी विश्वाचा चालक आहे हेही ते जाणत नाहीत. संत तुकाराम काय म्हणतात, तो महाईश जगा जगदीश, परहा महेश नेणे भावा. तेथे मूढमती माते अवमानिती,
कोणा बळे तर ती कळे नाहे. कुणाच्या जीवावर आपण तरतोय, जगतो आहोत, आपल्याला सगळं मिळतंय, हे कुणाच्या जीवावर आहे हे आपल्याला कळत नाही. आणि मग हे लोक तुच्छ मानतात मला. मानव देहात देखोनी कर्मात, म्हणती अनंत आम्हा ऐसा. परंज्योती प्रभू नेणुनी स्वयंभू, नेणता हा क्षोभू झाला तुकया. मानव देहात असणाऱ्या आणि मी कर्म करतो तर त्याला मला काही ते मी अनंत आहे असं हे लोक ओळखत नाहीत, किंवा मी परमज्योती आहे, श्रेष्ठ आहे, मी स्वयंभू आहे, हे कोणी जाणत नाहीत. आणि म्हणून क्षोभ होतो माणसाचा, चिडचिड होते, तिरस्कार केला जातो. आता अजून 2-3 सांगते आणि मग मला जे उदाहरण एकदम आत्ता आठवले ते सांगेन. आठवले म्हणतात, भूतांचा ईश्वर मी नेणुनी, माझे स्वरूप बहुमूढ बहुगूढ, आहे मनुष्यरूपी समजूनी, अवमानिती मला मूढ. तुम्हाला माहिती आहे, युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञामध्ये सुद्धा एक मुंगूस आलेलं होतं. आणि ते काय करत होतं हो, ज्या पत्रावळी उष्ट्या खरकट्या पडलेल्या आहेत ना, त्याच्यावर तो आपलं अंग घुसळत होतं, असं त्याच्यात तो लोळत होता. त्याची एक बाजू सोन्याची होती, अर्ध अंग, आणि अर्ध अंग आता इथे ह्या खरकट्या याच्यावर लोळल्यानंतर माझं सोन्याचं होईल का म्हणून तो तिथे आलेला असतो. अर्थात परमेश्वरच असे रूप घेऊन येतो. आणि कितीही वेळ फिरला त्याच्यावर लोळला तरी त्याचं काही सोन्याचं अंग होत नाही. मग कोणीतरी भीम अर्जुन कोणीतरी त्याला विचारतं की तू कोण आहेस, काय आहे? म्हणे मी इथं आलो होतो, मोठ्या आशेनं आलो होतो की जिथे एवढं दानधर्म चाललेला आहे, अन्नदान चाललेलं आहे, आणि इथं माझं उरलेलं शरीर हे सोन्याचं होईल. पण मी इतका वेळ एवढ्या खरकट्या अन्नावर लोळतोय, पण माझं काही शरीर सोन्याचं झालं नाही. हा एक दाखला मला आठवला. आणि दुसरं म्हणजे संत एकनाथ. संत एकनाथांच्या घरामध्ये 12 वर्ष श्रीखंड्या नावाच्या पाणक्या, म्हणजे एखाद्या सेवकाच्या नोकराच्या रूपात तो राहिलेला आहे भगवंत. त्यांचं पाणी भरायचा, त्यांना गंध करून द्यायचा, त्यांच्यातली स्वच्छता करायचा, जे म्हणून काम असेल पडेल ते सगळं त्याच्या बायकोला मदत करायचा, सगळी पानं वाढायचा, लोकांची उष्टी काढायचा, खरकटी काढायचा. एके दिवशी काल मी ती कथा वाचत होते. एक महान संतच आहेत म्हणू आपण, किंवा श्रेष्ठ व्यक्ती, आणि ते खूप वर्षाची साधना करत असतात भगवंत भेटावा म्हणून. आणि त्यांना ते सांगतात, भगवंताकडे ते साकडं घालतात. केव्हा लक्ष्मीदेवी त्यांच्या स्वप्नात येऊन सांगते की तुम्हाला जर भगवंताची गाठ घ्यायची असेल ना, अहो भगवंत आत्ता त्या एकनाथांच्या घरामध्ये पाणी भरतायत, पाणक्याचं काम करतायत, श्रीखंड्या म्हणून राहतायत, तर तुम्ही तिथे जा. म्हणून ते धावत 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 पळत पूर्वी गाड्या नव्हत्या, चालत येतात. आणि श्रीखंड्या होऊन तिथे कोण आहे भगवंत त्याची भेट घ्यायची म्हणून तो आलेला आहे. आल्यानंतर एकनाथांना साष्टांग दंडवत घालतात आणि म्हणतात, अहो तुमच्या घरामध्ये कोण श्रीखंड आहे, त्याला मला भेटायचं आहे. ते म्हणतात, तो गेला असेल पाणी बिणी आणायला, येईल म्हणे थोड्या वेळात. अहो नाही हो म्हणे, तो साधासुद्धा कोणी नाही आहे, साक्षात भगवान नारायण तुमच्या घरामध्ये म्हणे पाणी भरतोय. अहो त्या एकनाथाने, ही मागही मी कथा सांगितली होती, एकनाथाने डोक्यावर हात मारून घेतला कपाळावर. बायको तर ढसाढसा रडायला लागली की अरे साक्षात भगवंताला आम्ही पाणी भरायला लावलं, त्यांनी आमची उष्टी खरकटी काढली, ताटं वाढली, लोकांना जेवायला वाढलं, स्वच्छता केली, किती आम्ही कमनशीब, आम्हाला आमच्याजवळ भगवंत असून दिसला नाही, तुम्ही एवढ्या लांबून धापा टाकत त्याच्यासाठी भेटायला आलाय. खूप लोकांना पाठवलं, जा रे गावातनं श्रीखंड्याला घेऊन या. श्रीखंडा गायब झालेला होता. पण तरीसुद्धा तिथं त्यांच्या कथेमध्ये असं सांगितले की मग एकनाथ इतके हवालदिल होतात, इतके दीन होतात, आणि त्याला हे करतात की तू आल्याशिवाय मी अन्न ग्रहण करणार नाही, तू मला आता दर्शन देच, त्याशिवाय मी अन्नत्याग करतो. आणि इतके ते त्या ठिकाणी ठिया देऊन बसतात
आणि खरंच भगवंत 1-2 मिनटासाठी त्याला दर्शन देतात आणि मग त्या आलेल्या गृहस्थांना त्यांचं नाव मी आता उद्या सांगेन. ते ग्रंथ मी लांब ठेवलेला दिसतोय. तर असं होतं. म्हणजे खरी जर आंतरिक तळमळ असेल ना, सकृज जोशी म्हणून आहेत आणि त्यांनी भागवताचं अध्ययन केलेलं होतं, कीर्तन विद्या शिकलेली होती, अशी सगळ्या गोष्टी हे केलेले होते. मुरलीधर बुवा गणपती बुवा उपासनी खानदेशात राहणारे होते, असं त्यांचं नाव दिलेलं आहे बरं का. आणि मग ते त्यावेळेला आलेले आहेत तिथे आणि सारखे अगदी त्यांचा स्वच्छ धोतर घातलेला, पांढरा शुभ्र फेटा घातलेला आहे, अंगरखा शुभ्र आहे, पायात नुपूर, खांद्यावर रेशीमकाठी उपरण्याची पट्टी, गळ्यात विणा, हाती चिपळी, अशी काहीशी स्थूल शरीर यष्टी, प्रसन्न मुद्रा, भव्य कपाळावर गोपीचंदनाचा तिलक लावलेला होता. आणि कीर्तनकार जसे दिसतात ना तसे ते त्या रूपामध्ये आलेले होते. आणि त्यांचं नाव कळलं की निजामपूरकर महाराज, तुम्ही नाव ऐकलं असेल. आणि ते स्वतः इथे यांच्याकडे आलेले आहेत, काय म्हणू आपण, एकनाथांकडे आलेले आहेत. आणि ज्या वेळेला एकनाथांना समजतं की आपल्याकडे हा आलेला होता म्हणून त्यांना फार वाईट वाटतं. पण त्यांना शेवटी भगवंतांनी थोडा वेळ का होईना दर्शन दिलेलं आहे. अजून 1-2 वाचणार होते. मम मानव देहाची अवज्ञा करीती खुळे, परिविश्व महेशाचे परधामन त्या कळे. पण एवढ्या महेशाचे म्हणजे महान ईश्वराचं त्यांना धाम कळत नाही. मी महेश्वर भूतांचा, हे गडकरी म्हणतायत आता, मी महेश्वर भूतांचा श्रेष्ठ भावन जाणुनी, मज मनुष्य रूपात तुच्छत्वे मूर्ख पाहती. आता एकनाथांनी काही त्यांना तुच्छ लेखलं नव्हतं, पण त्यांना समजलंच नव्हतं की हा भगवंत साक्षात नारायण आपल्या घरी आलेला आहे. असं आपल्यासुद्धा बघा काही काही वेळेला व्यवहारामध्ये सुद्धा असं घडतं. मी अजून एक तुम्हाला किस्सा सांगेन. आणि भारती म्हणून आहे ते म्हणतात, जगदीश मी नियंता भासे मानव परंतु मूढ जना, अवमानिती मला ते उपदेशही मम पटेन त्या कुजना. म्हणजे मी जे काही बोलतोय ते हे कुणाला काही समजतच नाही. आता शंकराचार्य काय म्हणतात, त्यांनी फार नाही त्याच्यावर केलेलं, पण ते असं म्हणतात की जे अविवेकी लोक आहेत, मूढला काय अर्थ घेतला, अविवेकी आणि किंवा मूढ, तर ते काय करतात, मी सर्वश्रेष्ठ ईश्वररूप आहे, महान ईश्वररूप आहे, परमभाव माझ्या ठिकाणी आहे, म्हणजे मी सर्वांचा आत्मा आहे, मी सर्व प्राणीमात्रांचा ईश्वर आहे, आकाशाप्रमाणे व्यापक आहे, परंतु आकाशापेक्षा अगदी सूक्ष्म रूपानं, सूक्ष्म भावानं मी हे सगळं जग व्यापून राहिलेलो आहे. अशा परमतत्वाला न जाणल्यामुळं आणि मी मानवदेह धारण केल्यामुळं मला तुच्छ मानतात, माझी अवहेलना करतात. म्हणून मी जो परमात्मा त्याच्याबद्दल अनादर भाव असल्यामुळं बिचारे जीव आघात होऊन पडतात, वेगवेगळे आघात होतात बघा. आता मागे अशीच एक कथा आलेली होती की भगवंत म्हणतो, मी तुला म्हणजे कुठल्याही स्वरूपात येऊन मदत करीन. आणि एक नावेतनं चाललेला असतो त्यांचा भक्त, तर ती नाव बुडायला लागते. तर भगवंत म्हणतात, म्हणजे भगवंत कुणाच तरी रूपात येतात, नावाड्याच्या रूपात येतात आणि म्हणतात की मी आता ही नाव व्यवस्थित नेतो, तू काही काळजी करू नकोस. त्याला काही त्याच्यावर विश्वास बसत नाही. असे 2-3 प्रसंग घडतात. आणि नंतर रात्रीच्या वेळेला तो म्हणतो की काय एवढं मी म्हणलं होतं की देवानी मला दर्शन द्यावं, पण मला देवा तू दर्शन दिलं. अरे म्हणे, मी नावाडी म्हणून आलो, नंतर दुसरी नाव म्हणून आलो, नंतर तुझ्याशी मदत करण्यासाठी, तुला नावेतनं उचलून घेण्यासाठी आलो. तू बुडत होतास तेव्हा मी काढत होतो, तरी तुझं म्हणणं नाही माझा मीच बाहेर येईन, मला पोहता येतं. तुला जर माझा विश्वासच नाही तर मी तुला काय करणार रे, मी कुठल्याही रूपात येऊ शकतो. आणि हे इथं या ठिकाणी पटवून द्यायचं आहे. आता इथे मनुष्य रूपातला जर कळत नाही तर देह आपल्या
प्राणी रूपातला तर काय करणार आहे. मी आत्ता जसं म्हणलं तसं एक प्रसंग आमच्या आयुष्यात घडलेला आम्हाला चांगला पक्का आठवतो आहे. परवाही आम्ही कोणाला तरी सांगितलं. असे बऱ्याच वेळा म्हणजे अनुभव येतात, पण तो एक मनुष्य रूपातला नाही आहे, तर श्वान रूपातला आलेला होता. आमचा मुलगा ताना होता, 2-3 महिन्याचा होता. आणि ते तारळं म्हणून गाव आहे, तिथे आम्ही राहत होतो. तर तिथली देवी जी आहे ती नवलाई आहे. इथं परवा पण आम्ही तिकडे गेलो होतो ह्याला पावसला, तर तिथे नवला नावाची देवी होती आणि त्या तारळ्याला नवलाई नावाची देवी होती. तर तिथे त्या बाळाला म्हणजे काहीतरी वाटलं की त्या देवीला आपण जाऊन येऊ, कारण देवीच्या कृपेनंच तो झाला आहे अशी एक भावना होती. आणि जाऊन येऊ म्हणून आम्ही त्याला घेऊन निघालो. आणि संध्याकाळची वेळ, यांची ड्युटी संपल्यावर निघालो आणि अंधार पडायला लागलेला होता. आणि संबंध असं गवत जे ते डोक्यापर्यंत वाढलेलं होतं, म्हणजे रस्त्यानं वाटही दिसत नव्हती. पण ठरवलेलं होतं की तो मंगळवार शुक्रवार देवीला जायचं म्हणजे जायचं म्हणून आम्ही निघालो. तर आमच्या पाठीमागून एक कुत्रा आमच्या पाठोपाठ आला. अशी वाट मार्ग दाखवत तो पुढे गेला आणि देवीच्या मंदिरात जाऊन आम्ही दर्शन घेऊन त्याला बाळाला तिथं देवीच्या पायाशी ठेवल्यानंतर आणि घेतलं. आणि आता सगळे म्हणाले की आता तुम्ही दुसऱ्या बाजूने उतरा, आता तुम्ही इकडून उतरूच नका, कारण हा रस्ता खूप अगदी म्हणजे न दिसेनासा आहे ना, अंधारात तुम्हाला प्रश्न पडेल. पुढे गेलात तर तुम्हाला एखादी गाडी पण मिळेल, तिकडून येणारी ST मिळेल. ते पाली म्हणून जे खंडोबाचं गाव आहे तिकडे तो रस्ता उतरत होता. आम्ही उतरायला लागलो. उतरेपर्यंत तो कुत्रा आमच्याबरोबर होता. आणि उतरल्यानंतर एक बैलगाडी आली आणि बैलगाडी आल्यानंतर त्याच्यात काहीतरी असेल भावा त्यांचं हे धान्य म्हणा किंवा ऊसाचं काहीतरी होतं. आणि त्यांनी सांगितलं की चला बाबा म्हणे बसा तुम्ही आता याच्यामध्ये, आत्ता काही कुठली ST तुम्हाला मिळणार नाही. आणि आम्ही पटकन त्या बाळाला घेऊन हे चढले, म्हणजे ते त्यांनी चढल्यावर त्या बाळाला मी दिलं, मग मी चढले. आणि आम्ही मागं बघतो तर ते कुत्रा जो होता ना तो अदृश्य झाला, नाहीच पुन्हा दिसला. म्हणजे भगवंत आपली खूप काळजी घेत असतो, एवढंच. म्हणजे आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष आहे, पण हा आम्हाला अनुभव नेहमी आठवतो, नेहमी स्मरणात येतो. आणि आपल्याला लक्षात येत नाही की ही भगवंताची कृपा आहे. मग ते भगवंत असेल, भगवती असेल, तर अशी आपली म्हणजे मदत करायला नेहमी असा परमेश्वर आपल्या पाठीशी येत असतो. आणि म्हणून हा 11वा श्लोक खूप महत्त्वाचा आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवा की आपल्याला. आणि त्याच्यावरनं खूप जणांनी म्हणजे ज्ञानदेवांनी सुद्धा अनेक ओव्या त्याच्यावर गायलेल्या आहेत, भगवंताचं महत्त्व सांगणाऱ्या अशा आहेत. तर आपण ज्या वेळेला ज्ञानेश्वरी शिकतो त्यावेळेला आपण त्याचा अधिक अभ्यास करतो. आता ते शिशुपालाच्या जन्माच्या वेळचं एक प्रसंग त्यांनी सांगितलेला आहे एक जणांनी, की शिशुपाल जेव्हा जन्माला आला तेव्हा त्याला 4 हात 3 डोळे आणि आकाशवाणी झाली की जो याला आपल्या मांडीवर घेईल आणि त्याचे ते जादाचे अवयव गळून जातील त्याच्याकडूनच या बाळाचा मृत्यू होईल. श्रीकृष्णाची ती आत्याच असते, सात्वती सूनू म्हणलेल्या, सात्वती नावाची आत्या असते आणि तिला हे असं बाळ झालेलं असतं. मग हे जादाचे अवयव कसे गळून जाणार म्हणून ती प्रत्येकाला आल्यानंतर त्या बाळाला द्यायची त्याच्या मांडीवर आणि घ्यायची, कारण प्रत्येकाकडून काही ते त्याचे असे अवयव, डोळे आणि ते 3 डोळे आणि 4 हात पैकी 2 हात गळून जायला पाहिजे. मनुष्य रूपात आल्यावर त्याची गरज नाही, 2 डोळे हवेत. तर श्रीकृष्ण एक दिवशी आत्याला भेटायला येतो आणि आल्यानंतर त्याने लाडान दिलं, घे म्हणे बाळा, बाबा बाच्या त्याचा, तर घे बाळा माझ्या बाळाला घे. आणि त्याच्या हातात आल्या आल्या त्याचा 1 डोळा आणि 2 हात गळून पडले. म्हणजे त्या दिवशीच तिथं ठरलं की याच्या हातूनच त्याला मृत्यू येणार आहे. आणि तिला वाईट वाटतं, ती म्हणते माझ्या बाळाला मारू नको. तो म्हणला मी नाही मारणार तुझ्या बाळाला, पण एक सांगतो, त्याचे 100 अपराध मी सहन करीन. किती? 100. पण 100 अपराध करूनही त्यानं जर पुन्हा थांबला नाही तर मात्र मी त्याचा वध म्हणजे त्याला नाश करीन. आणि मग शेवटी त्यानं ज्या वेळेला मगाचंच सांगितलं तसं राजसूय यज्ञाच्या वेळेला अग्रपूजेचा मान कुणाला द्यायचा, तर सगळ्या राजांनी सगळ्यांनी श्रीकृष्णाचं नाव ठरवलेलं होतं. आणि शिशुपालाला अजिबात पसंत नसतं. तो म्हणतो हा तर गवळ्याचा पोर आहे, काय म्हणे त्याच्याकडं शक्ती आहे, काय मोठा स्वतः मिरवत असतो, मला मान द्यायला पाहिजे, मी एवढ्या सगळ्या सम्राट आहे, सगळीकडचा राजा आहे
आणि त्याच्यावरून तिथं खूप त्यानं श्रीकृष्णावर आघात करणं सुरू केलं. श्रीकृष्णाने अनेक रूपं तिथेही घेतलेली होती. तो जिथे जाईल तिथे त्याला दिसायचं श्रीकृष्ण. आणि शेवटी त्याचा त्या दिवशी तिथे अंत होतो. म्हणजे असं घाईघाईत सांगितलं मी. पण हे असं परमात्म्याचं श्रेष्ठत्व न जाणल्यामुळं कित्येक मूढ लोकांचं नुकसान झालेलं आहे. ते पतित झाले, त्यांना त्रास भोगायला लागला. तर म्हणून आपण नेहमी बघा, कुठेही गेलो ना, कधी कधी आपण छान असे जेवायला बसतो आणि एखादं गरीब येतो आणि त्याला देणं आपलं महत्त्वाचं असतं. पण आपल्याला वाटतं कोण कोण येतात भिकारी. काही जण म्हणतात अजिबात या असल्या भिकाऱ्यांचं कौतुक करत जाऊ नका, अजिबात असं देत जाऊ नका. पण कुणाच्या रूपात भगवंत येईल आणि आपली परीक्षा घेईल हे सांगता येणार नाही. पुन्हा कधीतरी अजून एखादी कथा सांगेन. आता 12वा श्लोक बघूया. मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसहा राक्षसीमासुरींचैव प्रकृती मोहिनीं श्रिताः. आता याच्यामध्ये सुद्धा छोटेसे संधी आहेत बघा. राक्षसीम आसुरीम म्हणजे मचा पाय मोडायचा, राक्षसीम आसुरीम, आणि चैवमध्ये च एव. बाकी सगळे फक्त कसं आहे, मोघ कर्माणो तो मोघ कर्माण हा विसर्गाचा ओ होतो आणि बाकीचे सगळे सुटे शब्द आहेत. आता बघा, मोघाशाहा आशा चांगली आहे. समजा एखादी परमेश्वराच्या भेटीची आशा चांगली आहे, पण मोघाशा आपण म्हणतो ना, मोघम सगळं करतो म्हणजे व्यर्थ व्यर्थ आशा करणारे, आणि मोघ कर्माण हा आणि कर्मसुद्धा व्यर्थ करणारे, आणि मोघ ज्ञाना हा 3 शब्द लावलेत या असो काय म्हणून अविवेकी मूढ लोकांसाठी. एक म्हणजे त्यांची आशा व्यर्थ असते, त्यांची कर्म व्यर्थ असतात, आणि त्यांचं मोघ ज्ञाना हा म्हणजे त्यांचं ज्ञान देखील व्यर्थ असतं. आणि मग ते कसे असतात, विचेतसहा म्हणजे त्यांचं जे चित्त आहे ना ते चंचल झालेलं असतं, म्हणजेच अज्ञानी असतं. आणि ते काय करतात, राक्षसीम आसुरीम च मोहिनीम प्रकृतीम एव श्रिता. ते राक्षसी म्हणजे राक्षसी, आणि च म्हणजे आणि, आसुरी म्हणजे आसुरी, आसूरपासून आसुरी, आणि मोहिनीम म्हणजे मोहात पाडणाऱ्या, प्रकृतीम एव श्रिता. ही प्रकृती काय करते हो, आपल्याला मोहात पाडते. आणि म्हणून ती अज्ञानी हे असे लोक राक्षसी, आसुरी आणि मोहिनी प्रकृतीचाच आश्रय करून राहतात. म्हणजे त्यांना कळत नाही की आपण कुणाचीच भक्ती करायला पाहिजे, कुणावर श्रद्धा ठेवायला पाहिजे, कुणाला ओळखलं पाहिजे. ते अज्ञानच असतं ना. डोळ्यावर एक पट्टी आलेली असते अज्ञानाची, किंवा ज्याला झापड म्हणतो आपण. आणि त्यामुळं ते त्या अशा मोहिनी प्रकृतीचाच म्हणजे मोहात टाकणाऱ्या प्रकृतीचाच आश्रय करतात, तिलाच खरं मानतात. हे सगळं जग दृश्य आहे हेच खरं मानतात आणि भगवंताला जाणत नाहीत. असा हा 12वा श्लोक आहे. त्याचं समश्लोकी बघूया. विनोबा म्हणतात, ते आशावाद मूढांचे कर्मे ज्ञाने हिती वृथा, संपत्ती जोडिली ज्यांनी आसुरी मोहकारक. आपण 16व्या अध्यायात आसुरी संपत पाहणार आहोत. आता ज्ञानेश्वरीत आपला सुरू झालेला आहे तो. तर ही सगळी आसुरी संपत्ती ते पाहणार आहोत. मग ही जी आसुरी संपत्ती आहे ती ते जोडत असतात, आणि त्यांचं ज्ञान, त्यांचं कर्म आणि त्यांच्या आशा ह्या सगळ्या वृथा असतात, व्यर्थ असतात. नको त्या गोष्टीत ते लक्ष घालतात. म्हणून संत तुकाराम म्हणतात, वृथा अशा स्वर्गवस्ती ज्या नैसर्ग, पिशाच्या कुळवर्ग लग्नी जैसा, वृथा कर्मे ते विमृत्युलोकी गोवी, लवी मोहे बरवी काय बाळा, लावे मोही बरवी काय बाळा, ऐसे ही जाणता धरी जो ममता, ज्ञानी म्हणताना हासू येते, राक्षसी आसुरी मुढा प्रकृती करी, आश्रिता भिकारी तुका वंची. एखादा आश्रित असतो, एखादी भिकारी असतो, आणि त्याच्यामध्ये मनुष्य तुका वंची म्हणजे मी फसला जातो म्हणतात. मग तुकारामांसारखे आपणही असे फसत असतो. मी आत्ता म्हणलं तसं कुठल्या रूपात देव आपल्याला दर्शन देईल, आपली परीक्षा घेईल
किंवा आपल्यावर प्रेम करील हे आपल्याला समजत नाही. वामन पंडित म्हणतात, वृथा आशा वृथा कर्मे वृथा ज्ञाने कुबुद्धीची राक्षसी आसुरी मूढा प्रकृती जातदाश्रित. त्याची राक्षसी, आसुरी आणि मूढ अशी प्रकृती असते आणि त्यामुळं ते तिचाच आश्रय घेतात. शंकराचार्य काय म्हणतात की ज्याची आशा किंवा इच्छा फलद्रूप होत नाही, म्हणजे जी मोघाशा आहे, व्यर्थ इच्छा करणारे, मोघ कर्म आणि व्यर्थ कर्म करणारे, त्यामुळं अग्निहोत्रादी कर्म ही केली जातात. ते स्वतःच्या अंतरात म्हणजे आपल्या अंतरंगात असलेल्या भगवंताचा अनादर करतात आणि म्हणून त्यांचे सगळे श्रम, त्यांची कर्म, त्यांच्या इच्छा ह्या विफल होतात. आणि अशा लोकांना मोघकर्मा म्हटलेलं आहे. किंवा मोघज्ञानी, खूप ज्ञानवंत असतात पण निष्फळ असतं त्यांचं ज्ञान, भगवंताच्या ज्ञानाची ते अपेक्षाच करत नाहीत. किंवा विवेकहीन होतात आणि मग मोह उत्पन्न करणाऱ्या देहात्मवादी राक्षसी आसुरी प्रकृतीचा आश्रय घेतात. आणि याचा अभिप्राय असा आहे की तोडा मोडा, प्या खा, दुसऱ्याचं धन लुटा असे जे बोलणारे आहेत ते क्रूर कर्म करणारे होतात. म्हणून एक ईशावास्य उपनिषद आहे, आपल्याला माहिती आहे, तर त्याच्यामध्ये म्हणले, असुर्या नामते लोका अंधेन तमसावृता. असुरांच्या लोकात राहण्यास योग्य आणि प्रकाशहीन अंधारी अशा भागात त्यांना राहायला मिळतं, असं श्रुतीमध्ये म्हणजे ईशावास्य उपनिषदात सांगितलेलं आहे. आता पुढचा श्लोक मात्र चांगला आहे की जे श्रद्धा ठेवतात त्यांना काय मिळतं ते आपण उद्याला बघूया. फक्त हा 12व्या श्लोकाचं थोडंसं मी आत्ता सांगितलं तसं, ज्यांची आशा व्यर्थ आहे, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू या दोन्ही, म्हणजे खरं ऋषींच्या म्हणजे ती आदिती माता चांगली आहे पण अवेळी तिनं रत होण्याची इच्छा केल्यामुळं संध्याकाळच्या वेळेला कधी हे काम मोहित व्हायचं नसतं, ती लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि त्यावेळेला तिनं आग्रह धरल्यामुळं हे आसुरी असे दोन म्हणजे दैत्य तिच्या पोटी जन्माला येतात. कित्येक वर्ष तिनं त्यांचा तो गर्भ स्थापन केलेला असतो आणि मग हे दोघं जुळे भाऊ म्हणूया आपण पाठोपाठ जन्माला आले आणि दुष्ट प्रवृत्तीचे झालेले होते. असंच श्रीरामाच्या बाबतीतही झालेलं आहे की मंदोदरीनं किती वेळा रावणाला सांगितलेलं असतं पण मंदोदरीचंही तो ऐकत नाही आणि शेवटी स्वतः रावण हा रामाशी युद्ध करायला प्रवृत्त होतो. आपले त्याची रूपं म्हणजे काय हो, दशमुख म्हणजे काय, एक एक त्याचा दुर्गुण असतो. जे आपण षड्रिपू म्हणतो ते षड्रिपू, अजून मोह, ममता, माया या सगळ्याच्या आहारी जातो. मत्सर, द्वेष, सगळे दुर्गुण आणि असं ते एक एक शिर त्याचं नष्ट होत असतं. तर आपण इथेच थांबूया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जय श्री कृष्ण.